नमस्कार. लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायी सुद्धा चालू देत नाही. एका सबस्क्रायबर हो का व्हिडिओ पाहणारा हो माहीत नाही, त्यांनी असे कमेंट केली आहे का कशाला तू व्हिडिओ काढतोस, आपलं काम करत जा. आणि काही काही लोक अशा कमेंट करतात का ह्या निव्वळ चुलीपाशी लूडबूड करते. आता त्याला माझं असं सांगणं आहे, आता व्हिडिओ काढणं हा सुद्धा आमचा एक धंदाच आहे. कारण तर या धंद्यापासून आम्हाला कसे 4-2 रुपये मिळतात. एकंदर आपण पुढं चाललो आणि जास्तीत जास्त आपण याहीपेक्षा जास्त मजल गाठू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि तिथंही आम्ही तुमचं म्हणणं काय प्रत्यक्षात का कशाला व्हिडिओ काढतोस, आपलं काम करत जा. आता आम्ही शेतामध्ये गोल्या खेळायसाठी काही येत नाही, कामं करायसाठी शेतो आपलं कामं धामं करतो. दिवसभर जे काही असेल ते कामं धामं करतो आणि फावल्या वेळामध्ये किंवा थोडंसं असं बसलो आपण त्या वेळामध्ये थोडंसं आपण व्हिडिओ काढतो का कोणतं आपण काम करतो बा, हे तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न असते. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात हे पक्क आहे. कारण तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्याशिवाय आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसते का सांगा. म्हणजे तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ आवडते, गावाकडचे जीवन पाहणं आवडते, तुम्ही शेतामध्ये राहता तर म्हणून आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसते. यूट्यूबला माहीत असते किंवा तुम्हाला माहीत असते का आम्हाला गावाकडचे व्हिडिओ पाहायचे आहे बा. जीवन कसं असते, गावाकडचे जीवन कसं असते, खेड्यातलं लोक काय करते, कसे जगते, कसे काय खाते, सर्व तुम्हाला आवडते म्हणून आमचे व्हिडिओ तुम्हाला दाखवते. म्हणून आमचा हा एक धंदाच आहे, शेतीतले काम करायचं आणि थोडंसं व्हिडिओ काढायचं आणि तुम्हाला दाखवायचं. हे एक आमचं काम आहे, जेणेकरून आम्हाला 4-2 पैसे तर भेटतेच, पण आमचं जे काही जीवन असते ते लोकांना दिसतेच ॲटोमॅटिक. म्हणून आता आज सुद्धा कसं केलं मी, आता हे आमचा फ्रीज आहे गरीबाचा बघा. या फ्रीजमधलं पाणी मामूली थंड राहत नाही, फुकट्यामध्ये भेटते या फ्रीज. मला सहज भेटते खेड्यामध्ये हा फ्रीज फुकट्यामध्ये. असा आहे, एखाद्याला मांडला आम्हाला काय असा डब्बा आहे का देबचा, आम्ही त्याला डब्बा देऊन देतो. कारण तर त्याला थंड पाणी लागते म्हणून एखाद्या गरीबाला देतो आम्ही डब्बा. मग ते असं पालव गुंटे, हे बघा असा पालव गुंटे आणि आपलं कसं आहे शेतामध्ये नेते किंवा घरी दारी असं तसं थंड पाणी करते आपलं. म्हणजे पालव गुंटून असं पाणी टाकलं का मस्त थंड गार पाणी राहते. आता कसं ऊन तपताय भयानक, अशा रण त्या उन्हामध्ये कामं धामं केलं, घामाच्या धारा जाते अंगातून, अंग गरम होते. मग अशा वेळी फप पाणी पिवशा वाटते आपल्याला. मग त्यावेळी हे आपला गरीबाचा फ्रीज कामी येते, आत्मा तृप्त होऊन जाते. मग आता हे बसलो मी, कामधामी केले, पाणी पिलं, आत्मा शांत झाला. आता थोडंसं आराम करतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो. कामं केल्याशिवाय आम्हाला जमत नाही. आता आमच्याकडे पैसा कुठून आणायचा, रोजगार घालायचा सांगा. मी गरीब माणूस, पैसा कुठून आणायचा. मग आम्हाला काम केल्याशिवाय जमतच नाही. मग आम्ही कामही करतो आणि व्हिडिओ काढतो. कारण धंदा आहे आमचा. यावर तुम्हाला काय वाटते सांगा कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. गावाकडचे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करून ठेवा. पाच जावा आमच्या गावाकडचे. नमस्कार.